उडते तपाची या डहाळ्या देते वैराग्य शाखा कोवळ्या वेल्हाळपणे. सत्वगुणाचे ज्या वेळेला वाढ होते म्हणजे सत्वगुणाचा हवा सुटते आणि त्याच्यापासून जी फांदी निघते आहे नाही, म्हणजे जे सत्वगुणाचे कार्य करतात आपण रजोगुणाची फांदी आडवी निघत राहते का नाही, मनुष्य आडवी, आणि तमोगुणाच्या फांद्या काय होतात खाली जातात आणि सत्वगुणाच्या फांद्या वर निघतात. तर मग त्या फांद्याला कशा प्रकारचा पाला येतो, डहाळे येतात, अशा प्रकारचं वर्णन चालू आहे. तर यमदमे गोंसाळ्या, यमदमाच्या त्याला गोसाच्या गोसा येतात. तपाची डहाळ्या उठते आहे का नाही, तपाचे डहाळे बारीक 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 फांद्या यायला लागतात. त्याची वैराग्य शाखा कोवळ्या लाडपणे, आणि वैराग्याच्या कोवळ्या कोवळ्या फांद्या काय करायला लागतात, यायला लागतात. विशिष्ट व्रताचे भोग धीराच्या अनगटीत एक जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती. विशिष्ट व्रताचे भोग आहे का नाही, व्रतावर व्रताचे काय केले जातात, आचरण केले जातात, भोग निघतात त्याला व्रत आहे का नाही. आणि ते व्रत एकदा धरले, एकदा व्रत करायचं निश्चित केलं रे केलं की ते व्रत काय म्हणे नियम करणं सोपं आहे, पण कडीला जाणं काय आहे. नामदेव महाराजांना म्हणावं लागलं, नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवी माझा आहे का नाही. आता नियम करणं सोपं आहे, नियम कडीला नेणं अवघड आहे. पण नियम कडीला का जात नाही, कशामुळे कोण असं आहे की जे आपल्या नियमाला मधात बंद पाडतं. कितीतरी नियम करायला करतोय आपण, कितीतरी बंद पडतात आहे का नाही. आपले नियम म्हणजे शासनाच्या योजनेसारखे, सुरुवात जोरात होती पण पुढं पुढं काही पुला अर्ध्यावरच पडले, काही रोड नुसतं अर्ध्यातच पडले, म्हणजे असे आहे का नाही. काही काही महाराज एवढ्या शासनाच्या बिल्डिंग तयार झाल्या आणि तयार होऊन काय झाल्या, पडल्या. करोडो रुपये त्याच्यावर खर्च झाले, पडले त्याच्या तुकडं कुत्रे राहायला लागले. म्हणजे तसं आपले आहे. नियम करताना सुरुवातीला उत्साह मोठा असतो आहे का नाही, पण तो कडीला जात नाही. त्याचं कारण आहे धैर्य कमी पडतं. मुळात कडीला नेण्याकरता काय लागतं, धैर्य लागतं, धैर्य लागतं. धीराच्या अनगटीत तीक्ष, मौली ज्ञानोबा म्हणतात तीक्ष्ण, अच्छा कठोर धैर्य ज्यांच्याकडं, त्या धीराचा त्या व्रताच्या फोकाला समोर तीक्ष्ण राहते ते धैर्याचं. ज्या वेळेला फूल होतं ना कमळाचं, त्या माऊलीचा दृष्टांत 16व्या अध्यायातला, त्या कमळाच्या फुलाला ज्यावेळेला कळी उमलते त्यावेळेला ती काय असते, अशी तीक्ष्ण असते, धारबाज दिसते. तसं धारबाज ज्यांचं टोक कशाचं आहे, धैर्याचं. नियमाची फांदी सारखी वाढवत राहायची असेल तर त्याला टोक कशाचं लागतं, धैर्याचं टोक लागतं. कारण त्या नियमात काहीही होऊ शकतं. राहटी माझे काही न घडे, माऊली ज्ञानोबा म्हणतात चालत असताना काय काय घडत नाही. लोकनिंदाही घडेल, लोकस्तुती घडेल, हानी होईल, लाभही होईल, काय घडणार नाही, काही घडेल. पण त्या धैर्याचं जर टोक तीक्ष्ण असेल तर मात्र मग ते नियमाचे व्रताचे टोक काय होत जातात, वाढत राहतात. जन्मे वेगे ऊर्ध्वमुख उंचावते. मला जसा जसा जन्माचा वेग वाढेल, जसं जसं आयुष्य वाढेल तशी तशी ती फांदी वर काय होत राहते, वाढत राहते. माझी वेदाचा पालाला तो करेस विद्येचा धडधडा, जवळच्या सत्वानिळू. माझी वेदाचा पालादा, आणि त्या फांदीला पाला दाट वाट कशाचा, वेदाचा. वेदाचा शास्त्रांनी जे सांगितलंय तेच करायचं, वेदाचा पालादा आहे का नाही. तो करी सुविद्येचा धडधडा, आणि तो पाला आवाज करतो. सकाळी पानं हवा, सत्वगुणाची हवा असते, धडधड धडधड धडधड. कशाचा आवाज करतो, सुविद्या. नुसती विद्या नाही तर कोणती विद्या, सुविद्या. सुविद्या म्हणजे ते सतलं जाणणारी विद्या, तिचं नाव काय, सुविद्या. त्यालाच माऊली ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी काय म्हटलंय, ब्रह्मज्ञान आहे का नाही. पण ती ब्रह्मज्ञान कोणतं, शुद्ध, या नावे अद्वैत खरे अनुभवा वाचून बडबडते, अशा प्रकारचं खरं ब्रह्मज्ञान म्हटलंय आहे का नाही. अशा प्रकारे जो माझ्या आचट ज्यावेळेला सत्वगुणाचा वारा वाहायला लागतो ते तर धर्म डाळ बहाळे दिसते जन्मशाखा सरळी, या आड फुटती फळे स्वर्गाधिकी. धर्म डाळ पहाळी दिसती जन्मशाखा सरळी. अरे सत्वगुणाच्या काही फांद्या वाढत 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 अशा धर्माचा आधार घेऊन त्या फांद्या वाढत वाढत गेल्या. पण काही फांद्या त्या धर्माचं आचरण करत असताना सुद्धा सकाम होते.
सकामता होती त्याच्यात, आहे का नाही? आचरण तेच, सकाम आणि निष्काम या आचरणात काही फरक नाही, पण एकात काहीतरी अपेक्षा आहे आणि एकात काही अपेक्षा नाही. अशा सकाम ज्या फांद्या वाढल्या त्या काय झाल्या, त्या आडपुरती फळी स्वर्गात गेली आणि मग त्या स्वर्गापर्यंत वाढल्या आणि स्वर्गाची झाड फुटली, कारण त्या सकाम होत्या. त्याला फळ कशाचे लागले, मग पुढं स्वर्गाचं फळ लागलं, म्हणजे त्याला स्वर्गवास झाला, स्वर्गापर्यंत इंद्राच्या लोकापर्यंत गेला. सकाम होत्या ना त्या, सकाम फांदी स्वर्गापासून पुढे जात नाही. पुढे काही फांद्या गेल्या का नाही, पुढे काही फांद्या गेल्या, एकच फांदी नव्हती ना ती, अनेक फांद्या होत्या, अनेक लोक आहेत, अनेक साधक आहे. पुढा उपरती राजे लोहिवी, धर्म मोक्षाची शाखा पालवी, बाल्हाद नित्यनेमी वाढती जाशी, पुढा उपरती राजे लोहिवी. पुन्हा त्या काही न मला स्वर्गाकडे वळाल्या नाही ती फांदी, ती फांदी स्वर्गाकडे न वळता वैराग्याच्या लाल रंग त्या फांदीला होता, आणि जी फांदी वैराग्याच्या रंगाने लाल झालेली आहे ती इंद्रादिक भोग नव्हे तो भवरोग, अशा प्रकारचं म्हणते. करो स्वर्गाची निशाणी, आहे का नाही? स्वर्गाची पावटणी करू म्हणजे पायरी, स्वर्गाची काय करू आम्ही, पायरी करू आणि त्याच्या वर निशाण लावू, स्वर्ग दयाची पायरी. मोक्ष याचा स्वर्ग पायरी केला स्वर्गाला, आहे का नाही? मग ती फांदी कुठपर्यंत गेली, धर्माची फांदी एक स्वर्गाकडे वळाली, एक मोक्षाची शाखा पालवी मोक्षापर्यंत गेली. जी स्वर्गाकडे वळली नाही, वर कुठे गेली, मग ती मोक्षापर्यंत गेली. पालादत नित्य नवी वाढतीची अशी मोक्षाकडे ती वाढायलाच लागली. भैरवी चंद्रादी ग्रहवर पितृ ऋषी विद्याधर या शाखा प्रकार पैसू घेतले, आणि काही फांद्या सूर्य लोकापर्यंत गेल्या, काही चंद्र लोकापर्यंत गेल्या, वेगळ्या वेगळ्या ग्रहावर गेल्या, काही पितृ लोकात गेल्या, आहे का नाही? आपण 14व्या अध्यायात आहे की 14व्या विषय नाही की पितृलोकाची जो सेवा करतो, तो पित्राची सेवा करतो, तो कुठे जातो, पितृलोकाला जातो. पित्रापर्यंत गेल्या. कुठले हे 8 शाखा प्रकार पैसू घेतली, अशा 8 फांद्या बऱ्याच काय झाल्या, कुठल्या चिठ्ठी, आहे का नाही? ते पित्राचं व्रत जे करतात ते पितृलोकाला काय होता, पितृव्रता आहे ते श्लोक आहे ना, परत ते जातात तिकडं. याही पासून उंच वडे गुडले फळाचे निगुडे, इंद्रादित्य मांदोडे थोर शाखाचे, याही पासून उंच वडे गुडले फळाचे निगुडे. परत यापेक्षाही काही फांद्या वर निघालेल्या आहेत, त्या वेगळ्या वेगळ्या काही फांद्या फळानं काय झाल्या, नाकात गेल्या. जेवढे वेगळे फळ त्याला इंद्रादिक मांदोडे थोर शाखाचे, इंद्रादिक देवापर्यंत जाणारे भरपूर शाखा काय आहेत, मांदोडे म्हणजे गोचके फांद्याचे कुठे गेले, इंद्र लोकावर गेले, इंद्र मांदोडे गेले तिथं. मग तया हे उपरी डहाळ्या, तपोज्ञाने उंचावल्या, मरीची कश्यपादी या उपरी शाखा, त्याच्यावरी काही शाखा येतो, त्याच्यावरी फांद्या निघाल्या, तपोज्ञानानं उंच होत गेल्या. कोण, मरीची आहे, कश्यप आहे, असे ऋषी. याही पेक्षा त्या वरच्या काय आहे, इंद्रलोकाच्या वरच्याही त्या शाखा आहे. यवम माळी वाळी उत्तरोत्तरो, ऊर्ध्व शाखा पैसारो, पुढे साना आग्रे थोडो फलाटेपणे, यवम माळो वाळी उत्तरोत्तरो. माळो वाळी म्हणजे रांगेने माळाचा माळा, पुन्हा फांद्याच्या काय व्हायला लागल्या, वर वाढायला लागल्या. ऊर्ध्व शाखाचा पैसारो, वर वाढणाऱ्या शाखाचा पसारा भरपूर मोठा आहे. महाराज बुडी छाना आग्री थोडो फलाटेपणे, बुडी छाना फांद्या बुडातला हान दिसला, पण पुढं फळानं खूपच मोठ्या महाराज. ते काही फांद्या ज्या स्वर्गाकडे वळाल्या त्या एकच फळ लागलं स्वर्ग, पण वर काही फांद्या बुडातला हान. सत्कर्म करताना छोट दिसत, त्यात काहीच फळ दिसत नाही. मला सांगा, हरिपाठ म्हणायला किती टाइम लागतो? परिबहुते जाते तशी सद्बुद्धी ठेकुटी म्हणून नाही. अर्धाभोवती परी हे अपेक्षेचे विचार जे दुर्लभ चराचरे सद्वासना. काय गोड माऊली तिथं सद्वासनेचं वर्णन, सद्बुद्धीचं वर्णन. आणि का सारे का भोगवतो दैसा आनंदोडे परिसु कामृतात झाले शो दैव गुणे. त्याप्रमाणे छोटस हरिपाठ म्हणाले 15-20 मिनिटं, चाली मिलीवर नाही म्हणलं तर 15-20 मिनिटात काय होतं हरिपाठ होतो. 15 मिनिटात 20-25 मिनिटात तर दोन्ही हरिपाठ होतात, बरोबर आहे का नाही? किती टाइम लागतो? काय वाटतं आपल्याला त्याचं थोडंच आहे, पण त्याचं फळ खूप मोठं आहे. बुडे साना आग्रे थोडो, बुडात लहान, पण त्याचं वर फळ काय असतं, खूप मोठं असतं.
ज्ञानदेवा फळ नारायण नाही का नाही, मला फळ खूप मोठं असतं. बुडी चाना आगरी थोरू, आगरी थोरू फलाटेपणे. कशाने मोठं होतं ते? फलाटेपणे. त्याला फळ काय येतं? मग मोठं फळ येतं. वरी उपरी शाखा पाटी येथे फळभार जे किरटी ते ब्रह्मेशांत अनगठी कोंब निघते. वरी उपरी शाखा पाटी त्याच्यावरी काही शाखा निघत गेल्या येथे फळभार. आणि मग जितक्या वर जातील तेवढे फळ काय होत जातात? मोठाले येत जातात. आहे का नाही? ब्रह्मे शांत अनगटी कोंबडी. म्हणून ब्रह्म शंकर या लोकांपर्यंत काही फांद्या कोंब निघाले. स्वर्ग बिर्ग पितृलोक टाळला, इंद्रलोक टाळला. आहे का नाही? हे खालचं लोक सोडत गेले. म्हणून त्या शंकरापर्यंत ब्रह्मदेवापर्यंत काय झाल्या? काही फांद्या गेल्या. फळाचे निवजेपणे उर्देव वांड तिथूने जो मागोते बैसने मुळीची वय फळाचे निवजेपणे. आणि ज्या शाखा वरवर गेल्या त्याच्या फळाच्या वजनात त्या वाकल्या. फळली आता रुची शाखा, फळली आता रुची शाखा. सहज उतरे भूमिशी. महाराज जास्त फळ आलं तर मुळाकडे फांदी वाकती. फांदी जास्त फळ आलं तर कशाकडे वाकते? मुळाकडे वाकते. आता मनुष्य इथून निघाला, हे झालं मूळ. पण इथं मनुष्य होण्यापर्यंत याचं मूळ कोणतं होतं? ब्रह्म. अज्ञान मूळ, पण अज्ञानही कशावर आध्यस्त आहे? ब्रह्मावर. म्हणजे याचं मूळ झालं ब्रह्म. महाराज ज्या फांद्या कशातच अडकल्या नाही त्या मुळावर टाकल्या. वाकत वजन आपल्या पुन्हा कुठे गेल्या? त्या मुळावर गेल्या. म्हणजे ब्रह्मापर्यंत गेल्या. कशाचीच जन अपेक्षा ठेवली नाही त्या फांद्या पुढे जातात ब्रह्मलोकापर्यंत. ब्रह्मलोक नाही, ब्रह्म म्हणतात. ब्रह्मलोक वेगळा आणि ब्रह्म नाही शाखा ते. आहे की नाही? मळवाडी उतर मुख्य तिथपर्यंत गेल्या महाराज. ब्रह्मलोकापर्यंत कोंबनी गती फळाची गुरुदेव वांडे दोन्ही. आहे की नाही? जो मागवते पैसे मुळीची. आणि मग पुन्हा त्या मुळावर जाऊन काय होतात? आपल्या मूळ ठिकाणी जाऊन बसतात. सुटल्या त्या फांद्या. प्राकृताई तरी रोका जे फळ झालेली होय शाखा ते ओवांडरली ते काबुलाशी. नवरीचा दृष्टांत आहे. नवरी म्हणतात प्राकृताई झाला तर तेच आपल्या सामान्य. जास्त फळ झाले की पुढे फांद्या काय होत जातात? टेकतात. तशा ही फांदी सत्कर्माच्या सत्कर्मानं वाढत एवढे फळ आले पुण्याचे की ती मूळ आपल्या ठिकाणावर जाऊन बुडावर काय झाली? टेकली. आहे का नाही? तैसे जेतोनी आगवा संसार करू चावटावा हे मुळे ते कधी पांडवा वाढते ज्ञानी. जसं जिथून हा आगवा संसार करू, ज्या ठिकाणाहून हा संसार रूपी वृक्ष निर्माण झाला अर्जुना, त्या ठिकाणी ज्ञान वाढत गेले की ती फांदी आपल्या मुळावर जाऊन काय होते? टेकते. मनोने ब्रह्मेशाना पर्वते वाढणे नाही जीवाते येथून मग गुरुते ब्रह्माचे की. म्हणून ब्रह्मदेव आणि भगवान शंकर तिथून वरी फांदी वाढत नाही, कारण वरी ब्रह्माचे. आता ब्रह्मावर टेकल्यावर बुडावर गेल्यावर पुन्हा कुठं जाणार आहे फांदी? बस आपल्या मुळावर टेकली, फांदीची वाढही संपली आणि फांदीची दौड काय म्हणते त्याला साधनाची जी धावपळ होती ती काय झाली? संपून गेली. म्हणून तिथून पुढे नाही. बरे हे असो ऐशे ब्रह्मादिकती अंग असे ऊर्ध्व मुळा सुरशे न तू कधी का परी हे असो ऐशे. असं अशा प्रकारचे ब्रह्मादिकते अंग वसे ब्रह्मादिक ब्रह्मदेव आहे ज्यांच्या आधी अशा प्रकारचे जे आपल्या अंगाच्या बळाने तिथे गेले. ऊर्ध्व मुळा सुरशे न तू कधी का. महाराज पण अलीकडे लोकांचे जे आले ते ऊर्ध्व मुळापर्यंत गेलेले नाही. इंद्रादी जे हाटकरी ते वर जात नाही, त्यांना पुन्हा खाली जावं लागतं. पुण्याची पावती आणि काही शाखा प्रताची या संकाधिकी नामे विकतात या फळीमुळे नागळता भरल्या ब्रह्मी. मला काही ब्रह्मादेवाशी आपलं ब्रह्माशी एकरूप झालेल्या शाखा आहेत. संकाधिक महात्म्य आहेत. हे का नाही सगळ्यात वरच्या शाखा आहेत. ऐशे मनुष्यापासून जाणावी पृथ्वी ब्रह्मादी विशेष पालवी शाखांची वाढती भरवी उंचावी. अशा प्रकारे मनुष्यापासून वरच्या वाढणाऱ्या ह्या फांद्या आहेत आणि येथपर्यंत म्हणजे ब्रह्मापर्यंत त्या शाखा काय झालेल्या आहेत? फांद्या गेल्या. पार्था पृथ्वीची या ब्रह्मादी मनुष्यत्वाची वय आधी म्हणून हे आधी म्हणे त्याची मुळे. आणि या ब्रह्मापर्यंत जाणाऱ्या फांद्याला इथं मनुष्यापासूनच निघाली असल्यामुळे त्याला मनुष्याचं काय म्हणलेलं आहे? मूळ म्हणलेलं आहे. म्हणजे इथूनच माणसाच्या योनीतूनच आपल्याला इतक्या उंच जाता येतं.
येऊन तो आलोकिको आदोर दोषाको सांगितला पौरकूर दुमुळ अशा प्रकारे तुला याच्या खाली काही मुळ आहेत, खाली फांद्या आहेत, वरही फांद्या आहेत, मधातही फांद्या आहेत, असा हा संसार रूपी वृक्षाचं तुला यथार्थ आता काय केलेला आहे, वर्णन केलेला आहे. आधीची मुळे उपरती परिसविली सविवळे आता परिसोन मुळे कैशन्या. आता तुला अगोदरचं मूळ काय ते हे सांगितलं, मधाचं मूळ काय आहे ते हे सांगितलं, काय का नाही, आणि सविवळे विवळ म्हणजे असं विस्तार करून त्याचं काय केलंय तुला आता सांगितलेलं आहे. आता पुढचं आहे काय, एवढा मोठा वृक्ष उलटून कशानं पडेल, आपल्याला उलटून पाडायचा आहे. साधन करायचं म्हणजे हा संसार रूपी वृक्ष काय करायचा, उलटून पाडायचा. एवढा मोठा कशानं पडेल वा, तर ते सांगतोय आता. आई नरोपमस्य तथोपलभ्यते नंतो न चादिर्न त संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुवीर्यड मूलम संग शत्रेन दृढेन चित्वा. अरे तुझ्या हनपोटी ऐशे गमेले कृती जे एवढे झाड पाठी ऐशे काय असे, तुझ्या मनात असा भाव येईल कदाचित अर्जुना की एवढं मोठं झाड ते उलटून कस काय पडेल. सोपं आहे का उलटून पडायला, उलटून कस काय पडेल. महाराज ही ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्व शाखांची थोरी आणि मूळ तो निराकारी ऊर्ध्वी असे. मला ज्याचं मूळ पाहिलं तर निराकारात निघालं वरून, पण खालच्या मुळातून फांद्या निघाल्या तर ब्रह्मदेवाच्या वर गेल्या, खाली किती गेल्या, आडव्या किती काय ती पसरलेलं आहे महाराज. आणि एवढा मोठा वृक्ष पडायचा कसा, अवघडचे ना पडायला अवघड आहे. हा स्थावर हितळी फांकत अशी आधीच्या डाळी माझे धावत शेदुजामुळे मनुष्य रूपी स्थावर हितळी फांकत असे आधीच्या डाळी, आधीच्या फांद्या वरून निघाल्या, मनुष्यापासून पुन्हा काही आडव्या घुसल्या, पुन्हा दुसरी मुळे झाली, किती मोठा वृक्ष झाला महाराजा. ऐसा गाढा आणि अफाटो आता कोण करी शेवटू तरी झनी हा हळवटू धैशी भाव. अर्जुना असा गाढा आणि अफाटू, गाढा म्हणजे बळकट आणि अफाट म्हणजे अमर्याद. ब्रह्मादिका पारणुलंघवे हे आदि पुरुषाची माया ब्रह्मेया ही नयेची छाया. म्हणून बोलवेला ऐके राया जो म्हणे मला गाढा आणि अफाट अमर्याद असा मोठा वृक्ष आहे, त्याचा कोण शेवट करणार आहे. आता असा कोण याचा शेवट करणारा. माऊली म्हणतात कदाचित हलवट दरीशी भाव, असा हलकट शूद्र तुच्छ विचार तुझ्या मनात येत नसेल, कदाचित धरू नको अर्जुना. कसं काय पडले, संसाराचं उल्लंघन कसं होईल या विचाराला माऊली हलकट विचार म्हणतात, हळवट तुच्छ विचार म्हणतात. अरे काय माऊलींनी तो गोड दृष्टांत दिलेत. माऊली ज्ञानोबा म्हणतात परी हा उन्मळावय दोषे येत सायासाची काय. अर्जुना हा दोषानं भरलेला वृक्ष संसार उलटून फेकायला खरं कष्टच नाही. माऊली म्हणतायत काय बाळा बागुल देश दवडावा आहे. लेकरू बारीक पती घरी नाही, कुठेतरी बिचारा बाहेर जायला कामाला यायला म्हणा, ती लेकरू भियाचं रात्री आई मला भीती वाटायली बाहेर चालत. त्या माऊलीने एकट्याला बाहेर घेऊनही येणं शक्य होत नव्हतं रात्रीचं. आई बाहेर चाल, आई बाहेर चाल. मग आई काय म्हणते बाळ्या, आता त्याला दृश्य भीती नाही, त्याला काय दाखवल्या जाते मग अदृश्य पाय ते बाहेर झाड आहे ना त्याच्यावर बागुल आहे. रात्री भीती घातली बाहेर नाही बा, त्याच्यावर काय बागुल आहे, तू खातो माणसाला नील धरून तुला मंगल लेकरू नाही राहायचं, अशा प्रकारची त्याला भीती घातली. ती लेकरू काय झालं मग त्या बागुलबाच्या भीतीनं झोपलं. दुसऱ्या दिवशी आईने स्नान घातलं, त्याला आंघोळ घातली, बागवाडीची पहिलीच म्हणा असं लेकरू, आणि त्याला दप्तर दिलं. बाळा जा आता आई तुला लेकराई सोबत. नाही आई मी जात नाही. का जात नाही, कारण झाडावर काय अंगरच्या झाडाखालून रस्ता आहे, मी नाही जात. आता आईनच भीती घातली. आई आता मला सांगा, माऊली म्हणताय तो बागुलबुवा झाडावरचा काढून द्यायला आई काही कष्ट करावं लागतात का, काठी घेऊन हाणून द्यावं लागतं का. अरे बाळ्या तो द्या रात्री चोराईनं. आई काय म्हणते बाळ्या तो रात्रीच काय केला चोराईनं, याचा अर्थ तो बागुलबुवा आलाही नाही आणि तो चोरांनी नेलाही नाही. का, कारण तो बागुलबुवाच खरा नाही. आता खोट्या बागुलबुवाला काय काठी घेऊन दौडून हाणावं लागतंय, तसं मिथ्या संसाराला काय हाणून मारून काढावं लागतंय. काही कष्ट नाही त्याला माऊली म्हणतात. माऊली म्हणतात हा कष्ट नाही, आपल्याकडे तरी कष्ट आहे.
गंधर्व दुर्ग काही पडावे, काय शेष विषाण मोडावे, व्हावे मग तोडावे खपुष्पकी. गंधर्व दुर्ग काही पाडावे, गंधर्व नगर आकाशातले नाही शासनानं हे काढला, जे आर काढला की गंधर्व नगर सगळं साफ करायचे, ते बिल्डिंग मग सोडायचे शिव्या कशाला, त्याची बाळावं लागतं का? खोटाच येते ढगा एखाद्याची आली की कसं दिसतं ते. काही शशी विशाल मोडावे, एका माणसाला मारत त्या सशानं शिंग घालू, त्या मोडूनच काढलं त्याचं शिंग. तो असं म्हणावं लागतंय. अरे ते काय मुळात नाहीचे व्हावे मग तोडावे खपुष्पकी. आकाशात फुलं असावं लागेल मग तोडता येईल. आकाशात मुळात काय नाही, फुलच नाही. तैसा संसार वहाविरा रोख नाही सातोकारा, मग उन्मळली दरारा काही सातरी. तसा अर्जुना अरे हा संसार रूपी वृक्ष खरा नाही. लगेच नाही म्हणले नाही, कारण लगेच नाही म्हणल्याच आपलं कुठलं नसतं. म्हणून संतांना काय म्हणावं लागलं, खरा नाही आहे ना, दिसतोय ना पण खरा नाही. आणि मग जे खरं नाही त्याला उलटून टाकायला काही कष्ट घ्यावे लागतात का? माऊली तुम्ही काय राव, तुम्ही सांगितलंय अगोदर एवढ्या फांद्या काही आडव्या, तुम्हीच सांगितलंय ना आम्हाला. वरून फांदीनी गाडी ना आडवी घुसली, इकडे घुसल्या खाली घुसल्याने तुम्हीच सांगितलंय. माऊली म्हणतात की जे सांगितलंय आम्ही सांगितले जे परी मूळ डाळांची गुजरी, ते वांजेची घरभरी लेपुरी जैशी. आम्ही जे सुरुवातीला तुला सांगितलंय ना, मूळ डाळांची फांद्याची मुळाचा मोठेपणा तो कसा आहे, वांजेचे घर भरलो कोणाच्या लेकराईनं, आणि त्याचं केलेलं वर्णन कसं आम्ही काय केलंय ते वर्णन केलंय. काय केलं ती चेहरेपणी स्वप्नीची ते बोलणी, तैशी जाणते कहाणी दुगळीची ते. महाराज स्वप्नात आपल्याला काय काय मिळाले असं सांगू लागला. येऊन मिळालं, ते मिळालं, राज्य मिळालं, गादी मिळाली, हे पैसा मिळाला, काय नाही मिळाला, जागा झाल्यावर लोक स्वप्नातलं काय खोटं सांगायला लागला. जसं स्वप्नातली कहाणी दुबळी म्हणजे दुर्बळ ठरते, तसं ही जे वर्णन केलंय ही स्वप्नातली कहाणी आहे, ही सत्यातली नाही. स्वप्नीची या गोष्टी मधारी अशी वटी जागे लटिके सकळ तुको बराय म्हणतात. मला स्वप्नातल्या गोष्टी धरलंच होतं. काय लोकांना अनुभवही सांगे, लोकांना मी त्याचे काय सांगायचो भाई, पण अंती डोळे सावध तुका म्हणे संती सावचित गेले, अंती नाही तरी होती टाळी बैसोने राहिली. वाचून आम्ही निरुपीय देशी याचे आचरण मुळाशे दैशेत आणि तैसाचे जर हे आशे सातो करा. खरोखर अर्जुना मी याचं जसं वर्णन केलंय तसं जर याचं मूळ अचळ असेल, जड असेल, न ढळणार असेल, सत्य असेल, आणि आम्ही वर्णन केलं तेवढा जर खरा हा खरोखर हा वृक्ष असेल, जर खरा असेल तरी कोणाच्याही संताने निपदतीत आहे उन्मळली काय गेली गगने जाईल का? असा कोण माईचा पोते की याला खरा असल्यावर याला उलट पाडी, खरा असल्यावर त्यार याला उलट पाडतोय, त्यार या खरा नाहीये. खरे आपण फुगड्यात काय आकाश पळून जात असतंय का? तसा खरा असता तर विचारा असता का याचा अर्थ हा खरा नाही. बंद जर सत्य असतात ज्ञानाने मोक्ष झालाच नसता नाही का नाही. म्हणून पै धनंजय आम्ही वाणिले रूपते माया कासवीची तुपे राय वगैरे देश. तुम्ही वर्णन केलंय ना, आम्ही कसं वर्णन केलंय याचं जे संसाराचं वर्णन केलंय ते कसं केलंय, कासवीची तुपे राया वगैरे. राजा जेवायला बसला आणि गावरान तूप वाढलं राजाला वर्णावर. कशा पण गाईचं नाही, म्हशीचं नाही, कासवीचं. तिला दूधच नाही तर तिचं तूप कसं खरं राहील. जसं कासविनीच्या तुपाचं वर्णन तसं याचं काय मिथ्या वर्णन. मृगजळाची गातळी जिथे तिये तिथे द्रोणीने आळी, वाचुनी तिने पाणी साडी केळी लावी शिकाई. मृगजळाचं तळ लांबूनच पाहायचा, अजून आणायचं जाशील मोटर आणायला लावशील ऊस आणि केळी, काही लावायचं कारण नाही, ते खरं नाही. मूळ अज्ञानाची तो लटके माता याचे कार्य हे की तुम्ही म्हणे संसार रूप सतुके वावची का. अरे मुळात याचं कारण अज्ञान तेच खोटे. अज्ञानच जर लटका असेल तर त्याचं कार्य कसं काय खरं राहील. आणि म्हणून संसार रूपी झाड याची संसार रूपी झाडाची जर तुलना केली तर वावची गा काय आहे, वाव व्यर्थ आहे, खोटा आहे, मिथ्या आहे. आणि अंतो या नाही ऐशे बोली जे काही ती साताची पायी एके परी. आणि कसं म्हणलंय की ब्रह्मादिका पारण मुलं सामर्थ्य ब्रह्मादिक देवाला येतात, हे खरंच आहे.
खोटा हेही कर आणि याचं नाही होत उल्लंघन. याचं काय होत नाही? उल्लंघन होत नाही. उल्लंघन होत नाही ते खऱ्याचे माऊली म्हणतात. खोटा हेही कर आणि याच्यातून बाहेर पडता येत नाही, उल्लंघन होत नाही हेही कर. दोन्ही कसे खरे ते सांगतात. उल्लंघन होत नाही कसं, याचा अंत नाही म्हणतात, हे का नाही? ते करायचे कसं? तरी प्रबोध होतो तो निद्रे काय अंत आहे? रात्री न दिसत तो काय तयार होते. मला जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोप संपते का? खरंच आहे ना ते. झोप संपतच नाही. जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोप संपत नाही. खरं की रात्री नसेल मध्यरात्रीला दिवस निघतोय का? निघत नाही. खरं आहे ते. रात्रीला दिवस निघत नाही हेही काय आहे? खरं आहे. त्या दृष्टांत पुढे सिद्धांत आल्यावर लक्षात येते. तैसा जव पार्था विवेक नुदवी माथा तो नाही अश्वत्थता भवा रूपाया. अर्जुना त्याप्रमाणे माथा विवेक नुधवी, याचे दोन अर्थ घ्या. माथ्यात जोपर्यंत विवेक घुसत नाही किंवा विवेक जोपर्यंत आपला माथा वर काढत नाही तोपर्यंत या संसार रूपी झाडाचा नाश होत नाही. होत नाही महाराज. विवेक जोपर्यंत तशी झोप संपत, जाग येऊन झोप संपत नाही, ऐका नाही, सकाळ होत तर सूर्य उगवत नाही, तसा विवेक येईपर्यंत संसार संपत नाही. हा विवेक जो आहे तोपर्यंत हा काय वाटतो? खराच वाटतो. वाजते वारे निवांत जाऊन राहिजे तिचे रे तो तरंगात आनंद मानावीची. वारा जोपर्यंत थांबत नाही तो लाटा संपत, लाटा चालूच राहतात दिवसभर, पात्रा चालूच राहतात. म्हणून सूर्याचे हारपे ते मृगजाळ भासटोपे का प्रभा जाय दीपे मालवणे. म्हणून मृगजळ सूर्य मावळा की मृगजळ काय होऊन जातं? आपोआप संपून जातं, नाहीसं होतं, आहे का नाही? किंवा दिवा विझवला की त्याचा उजेड आपोआप नाहीसा होऊन जातो. तैसे मूळ अविद्या खाय हे ज्ञान जे उभे होय तैची या अंको आहे रवी नाही. तैशी मूळ अविद्या खाय ते ज्ञान, तसं ज्ञान जोपर्यंत आपल्या उभं राहत नाही. कोणतं ज्ञान? मूळ अविद्या खाय ते ज्ञान. कोणत्याही ज्ञानानं हा संसार वृक्ष उल्लंघन होत नाही. ज्याच्या अज्ञानानं हा भासलाय त्याच्याच ज्ञानानं काय होईल? जाईल. एक टक्क्याची वाढ होऊन श्रीमंत होईल, खूप श्रीमंत होईल महाराज. पण त्याच्यावर प्रारब्धाने त्याच्यावर गरिबी आली. काय करावं मला खायला घरात नाही राहिलं. मग त्याच्या बापाचा एक मित्र होता, शेती नाही राहिली, काय नाही, सगळं वाटलं झालं. त्या बापाचे काय करावं म्हणे होता, असं झालं. लोकांना मागायची लाच झाली. आपल्याकडे एवढं होतं ना, पण आपल्याकडे काही राहिलं नाही. माणूसही चांगला होता, पण काय करायचं? त्या मित्र होता त्याच्याकडे बापाकडे खूप होतं आणि मला माहिती तो माणूस कसा होता. चाल, त्यानं कुठं घरात ठेवलेला मला आहे माहिती. चाल, मग त्यानं काय केलं, एक भिंत पाडायला लावली. त्या भिंतीच्या आत दरवाजा होता, खाली 5-7 हाताची भिंत, खाली दरवाजा, त्याच्यातून आज बाहेर होतो आणि त्याच्यात सोनं नाणं भरलेलं होतं खूप मोठं. त्यानं सांगितलं याच्यात जाय तुला, त्याच्यात सापडला. मग तो निघून गेला. आता त्याला बाहेर उतरायचं पण आता अंधार. मग त्यानं प्रार्थना केली, हे अंधार महाराज खूप त्रस्त आहे हो, मी एकटं बाळ 2 दिवस उपाशी येतं, तुमच्या पाया पडतो, मग धन सापडू द्या, तुम्ही इथून निघून जा. कोणाची प्रार्थना केली? अंधार महाराजाची. अंधार महाराज गेले. काय करावं अंधार महाराज जाईच नाही. आणि मग तो पुन्हा त्याच्याकडे गेला. किंवा त्याचा केला तर त्याला म्हणला राहू ते जाईन म्हणे अंधार. तो म्हणजे तसा कसा जाईल रे, खूप दिवसाचा अंधार आहे, तसा कसा त्याला मानते. ब्राह्मण बळीवर सत्यनारायण. मग त्यानं एक म्हणता 5 बळी, पैसे नव्हते पण उदार साधार, आता पुढे एक जीव आपण म्हणून असा सत्यनारायण केला स्वराचा. ब्राह्मणाने पासून मंत्र उच्चारू सत्यनारायण झाला. आणि सत्यनारायण झाल्यावर गेला ना आता नाही गेला. कसं काय नाही गेला? अंधार घालवायचा असेल तर सत्यनारायण जाणार नाही. अंधार घालवायचा असेल तर हात जोडून जाणार नाही. अंधार तुम्ही एक शब्दाने मी जाणार नाही. अंधार घालवायचा असेल तर तिथे काय लावावं लागेल? उजेडच करावा लागेल. तशा कोणत्याही ज्ञानाने हा संसार जाणार नाही.
आपल्याला ज्या ज्ञानामुळे तो भासलाय, कशाच्या अज्ञानामुळे भासलाय? आत्मअज्ञानामुळे, आपल्या मूळ स्वरूपाच्या अज्ञानामुळे तो भासलाय. म्हणून मूळ स्वरूपाच्या ज्ञानानंच तो जाय, त्यालाच आत्मज्ञान म्हटले. कोणत्याही अज्ञानानं जाणाऱ्या त्या ज्ञान काही कमी येत महाराज? या विषयाला जाणणारे काही एक ज्ञान आहे? कितीतरी ज्ञान आहे, कितीतरी ज्ञान आहे. याचाच नाही मला त्या ज्ञानात सुद्धा शब्द ज्ञानानं जाणार यथार्थ ज्ञान आहे का नाही. आणि म्हणून काय त्याचा ज्ञान येत म्हटलं हे ज्ञान पैगा बरवे. त्याच्या मागच्या 4-5 ओव्यात बरवे ज्ञान सांगणारे. धावत्या कर्माची लाणी, जे निष्कर्मे पोदाची खाणी, भुकेलिया धनी साधनाची, जेत प्रवृत्ती पांगुळ जाहली, तर्काची तिथी गेली, इंद्रिये विसरली, विषय संगू, मनाचे मन पण मुरे, बुद्धीचे बोलाचे बोलके पण सरे. जया माझी सांपडले न्याय दिशे, जया माझी सांपडले न्याय दिशे. ते ज्ञान पैगा बरवे, ते बरोबर ज्ञान आहे. ते बरवे ज्ञानाची मागची व्याख्या आहे. ते ज्ञान बरवे, जे प्रवृत्ती पांगुळ करतं ते ज्ञान बरव आहे का नाही. आणि जे प्रवृत्तीला वाढवतं ते ज्ञान बरव आहे का नाही. म्हणून अशा प्रकारे त्या ज्ञानानं तो जाईल अर्जुना. दुसऱ्या मूळ अविद्या काय, मूळ अज्ञानाला खाणारं काय लागतं? ज्ञान लागतं. आणि मग त्या वेळेला याचा अंत होतो. एरवी होत किती जन्माच्या जन्म गेले होत नाही. देवीची अनादी. मग याला अनादी कसं म्हणतात? हा अनादी आहे, ते खरंच आहे. अनादी आहे, जसा उन्मळत नाही ज्ञान होईपर्यंत याचा अंत होत नाही, हे खरं आहे का? जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत याचा काय होत नाही? अंत होत नाही. आणि हा अनादी आहे, ते खरं आहे. कशा प्रकारे? देवीची अनादी, ऐशीची अतिशापी, तो हळून ह्या अनुरोधी बोला. त्याला अनादी म्हणतात ना अर्जुना, ते खोटं नाही, याच्यावर आळ आलेलं नाही, ते योग्यच आहे. अनादी कसं योग्य आहे? ऐका, जे संशय ऋषाच्या ठाई जातो कारतो नाही, मग नाही त्या आधी काही कोण होईल? संसार वृक्ष खरा आहे का? जे जन्मलंच नाही त्याची जन्मतारीख कशी सांगता येईल? म्हणून त्याला अनादी म्हणावंच लागतं. अनादी म्हणजे ज्याचा आधी सांगता येत नाही तो अनादी आहे का नाही. आता जे जन्मलंच नाही त्याची जन्मतारीख सांगताच येत नाही, या दृष्टीनं तो काय आहे? अनादी आहे. पुढे मग दृष्टांत दिला, जे जो सात जे कोणी उपजे तया त्या आधी हे साची. खरोखर ज्याचा जन्म झालाय त्याला आधी सांगतो, त्याची जन्मतारीख सांगते. आता नाहीची तो म्हणून जी कोठवणी, आता जे नाही ते गावात सर्वे चालू की जन्म नोंद आणि मृत्यू नोंद करावी लागते. ते आता गरजेचंच आहे प्रत्येकाला, आहे का नाही. ते त्या लोकांकडे काम दिलं, ते गेले. एक माणूस पती पत्नी बसलेले विचारे, तो म्हणजे तुमच्या मुलाचं जन्मतारीख सांगा. मला नाही सांगत. आणि ते म्हणजे आमची नोकरी जाईल, आम्हाला प्रत्येक घरचं सांगावंच लागत. तुम्हाला नाही सांगत का? म्हणजे त्या जन्मतारीखच नाही. तुम्ही असं कसं? मुलगा आहे, मुलाला काय नसते का? जन्मतारीख नसते का? माणसं आली मुलाला जन्मतारीख नाही. आता तो लोकांना म्हणला, बाबा मला मुलगाच नाही. मग ज्या मुलगाच नाही त्याची जन्मतारीख कुठून सांगा? कैची जन्मपत्रिका आहे का नाही. म्हणून जन्मेना आहे तैश्या सांगो कवनम आहे. अरे जो जन्मलाच नाही, उपजलीची नाही, ते काळे गोरे सांगू काय? सांगता येतं का? त्याचा काय काय झालं नाही, सत्यच नाही, पण त्याचा काय विचार करता येईल, आहे का नाही. त्याची माय कोण, त्याचा बाप कोण, जो किती तारखेला आला ते जन्मलंच नाही, त्याचं काय सांगायचं, आहे का नाही. म्हणून याला की नाही पण आणि नाही पणानच हा अनादी आहे. अशा प्रकारे वांजीची आले का? नाही पणीची होय अनादी, अनादी अनादी पणीची होय अनादी. वांजेची आले का? कैची जन्मपत्रिका नळिनी नवी निळी भूमिका की कल्पोपा. वांजेची आले का? कैची जन्मपत्रिका. वांजेच्या लेखा काही जन्मपत्रिका असते का? त्याची काय संबंध आहे? आकाशाला निळा रंग कोणी दिला? असे नाहीचे, त्याचं काय निळ्या रंगाची गोष्ट आहे. यो नको सुभाचा पांडवा कोणी देतो तोडावा, म्हणून नाही ऐशा भावा आधी कैची आकाशाचा फुलाचा देख अशा कोण सोडणारे नाहीचे, आहे का नाही. म्हणून नाही अशाच
नाहीपणानं हा काय आहे म्हणजे नाही, जो जन्मलाच नाही त्याचा आधी कोण सांगणार आहे? जे जन्मलंच नाही त्याचा आधी कोणी सांगणार नाही. गदैशे गदाचे नाही पण असतचे असे केले निवेन तसा समूळ उक्षुधा अनादी. हा मला एक सांगा, आपल्या या मंदिरात फ्रीज आहे का? आपल्या या मंदिरात फ्रीज आहे का? आणि काही ज्ञानेश्वरीचं नाही आपलं, तर तुम्ही सगळे मंदिर पाहिले का? तुम्हाला वाटतं का एखाद्या कोपऱ्यात ठेवला असं ना मंदिरात फ्रीज नाही? किती दिवसाचं नाही? कोण तारीख सांगते या तारखेपासून नाही? किती दिवसापासून तुम्ही नेहमी पारावला? बऱ्याच दिवसाच नाही, बऱ्याच दिवसाचं म्हणजे त्याची तारीख सांगा या तारखेपासून नाही. नाही पण झाला ना ती ज्याच्या नाहीची तारीख सांगता येत नाही दादा अनादी. इथं फ्रीज नाही, हे नाही काय झालं? नाही पण अनादीच या जन्माला कधी त्याची तारीखच नाही, कारण मुळात नाहीच येतो आणि अशा रूपानं तो काय आहे? अनादी. भावा आधी काही नसलेले त्याला आधी कुठं जाणार आहे का नाही? जैसे घटाचे नाही पण हस्तचे असे केले नव्हे तैसा समोलोक्ष जाणार. जोपर्यंत जे मडकं तयारच केलं नाही आहे का नाही, घटाचे नाही पण त्याचा नाहीपणा अनादी. कधीपासून केला नाही, कधीपासूनच तो जीव तयार केला नाही, तो केलाच नाही. जसं पीच उदाहरण तुम्हाला दिलं तसं तैसा समोलोक्ष जाणार नाही. हा अर्जुना ऐशेनी पाहिजे आधी तू याशी नाही, माझी स्थिती आवश्यक आहे पर्यंत वळतो. अर्जुना तसा याला आधी नाही आणि याला अंतही नाही. अंत का नाही? आधी नाही म्हणून अंत नाही. अंत त्याचा होतो ज्याचा काय असतो? आधी असतो. ज्याचा जन्मच नाही त्याला मरण कुठून येणार आहे का नाही? याला आधी नाही अंत नाही. आणि मधात जे काही भासतंय ते तवाळ. तवाळ म्हणजे विद्या, खोटं मृगजळासारखं. ब्रह्मगिरी होऊन आली गे आणि समुद्री किरणारी गे, माझी दिशे वाहून गे मृगांगू जायचे. मधात मृगजळाची नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून निघाली नाही, समुद्राला जाऊन मिळाली नाही. मधात दिसली थोडीशी भास मात्र खोटे. जे आधी नसतं, जे अंती नसतं, मधात भासतं त्याला काय म्हणतात? विद्या म्हणतात, खोटं म्हणतात. तैशी आद्यंती किरण नाही आणि साचाची नो हे कही परी लटकेपणाची नवाई पडी भाषेगा. त्याला आधी नाही, त्याला अंतही नाही, साचाची नो हे ज्याचा खरेपणाही खरा नाही, याला खरेपणा नाही पण लटकेपणाची नवाई पडी भाषे. कोण खोटेपणाचं नवं त्याचं काय वर्णन करावं? मौली ज्ञानोबाराय म्हणतात खोटेपणाचं नवल हजारो वेळेला आपल्याला येऊन फिरवायले. ते कोण फिरवायले? सत्य असलेलं नाही, मिथ्या. खोटेपणाचं नवल मला खूप गरजा हवे त्या खोटेपणाचा. नाना रंगी गजबजे तैसे इंद्र धनुष्य देखीजे तैसा नेनतया अपजे आयायसा. नाना प्रकारच्या रंगानं भरलेलं जसं इंद्र धनुष्य दिसतं तसा हा संसार रूपी रंगीत भासतो. इंद्र धनुष्य किती सुंदर दिसतं, तसा हा संसार किती सुंदर दिसतो. जिकडे गेलो तिकडे महाराज पाय किती किती सुंदरता आहे याच्यात, आहे का नाही? ऐशन्य स्थितीचे वेळे भुलवी अज्ञानाचे गोळे लागली हरिकडे लोक जायचा. ऐशे स्थितीची वेळे, स्थितीच्या वेळेला मृगजळ जसं दुपारच्या वेळेला त्याची स्थिती असते, आधी आद्य नाही आणि अंत नाही. असा संस्था स्थितीच्या वेळेला भुलवी डोळे भुलवी मला पण इतकं मौलिक ज्ञानोबारायांनी मी बऱ्याच वेळेस सांगितलं की तुकोबरायाच्या हातात उघड फेटर आहे आणि माऊली ज्ञानोबारायाचा शाल जोडायचा. उघड खेटर दिसतंय, उघड खेटर दिसतंय ना, किती सांगू तरी पुढे उघड खेटर आहे. उघड खेटर आहे तुकोबरायाची. नाम नवदेजाची बाप वाचा तो लेख तो बापाचा उघड खेटर आहे. माऊलीचा शाल जोडायचा. मला उघड खेटरापेक्षा शाल जोडा जास्त लागतो, फक्त दिसत नाही. म्हणजे शाल जोडा म्हणजे शाली गुंडाळून मारलेला, शाली गुंडाळलेला जास्त लागतो कारण मारताना हाऊस थोडासा फिरून हात येतो ना, फटका जास्त लागतोय पण दिसत नाही. एवढा जागीने माऊली ज्ञानोबाराय म्हणतात भुलवी अज्ञानाचे डोळे. कोणाच्या डोळ्याला भुलवतो? हा अज्ञानाच्या.
याचा अर्थ आपले डोळे जर भुलत असतील तर आपण कोण आहोत? खेटरचे महाराज. आता आपल्याला खेटर वाटत नसेल तर त्याचा आता काय म्हणून नाईलाज आहे. पण अज्ञानाचे डोळे लागवी आणि मेखळे लोक द्यायचा जसा एखादा सोंगाडी बहुरूपी आपल्या व्यसनाने लोकांचे डोळे काय करतो? फसवतो. ऐका नाही. त्याप्रमाणे आणि नसतेची शापिका योमी दिशतेशी दिसतो का तरी दिसणे क्षणा एका होय जाय. परत श्याम म्हणजे निळ पण आकाशाच्या ठिकाणी नसलेलं दिसतं पण दिसत नका. पण ते निळेपणा तरी सारखा राहतोय का? रात्री कुठे गेला निळेपणा? बरं खोटं का असं पण टिकलं पाहिजे ना. यस माऊली यातून सांगायचे पहिलं खोट आणि पुन्हा काय होत नाही क्षणिक ऐका नाही. दिसणे क्षणा एका होय जाय. क्षणात होत आणि क्षणात जात. स्वप्ने मानेले लटके परी निर्वाह काय एक सारखे ठेवी आभासकार क्षणिकरिताची. आणि स्वप्नातलं खोट आहे असू द्या खोटं का पण तिकडे जिंकला असता तर खोट्याचाच आनंद घेतला असता. स्वप्न जर आपलं होतच नसतं झालं 10-20 वर्ष एकदा स्वप्नात गेला की 20 वर्ष बाहेरच येत नाही तर 20 वर्ष त्याचा काय घेतला असता? आनंद तरी घेतला असता ना. पण माऊली म्हणतात की नेमका आनंद घेतो म्हणजे जे खोट बी आहे आणि त्याचा निर्वाहही राहत नाही. देवी आभास वा क्षणिक रीताची गा. तसा आभास तर आहेच आहे पण पुन्हा काय आहे? क्षणिक आहे. जे कथा आहे आवडी घेऊ जायचे तरी नातुडी जैसा टिकोकी जे माकडे झाला माझे या कथा आहे आवडी. मला पाहायला लागलो की खूप आवडतो. वा वा संसार पाहायला की खूप आवडतो. आपल्याला आवडतो म्हणून आपण करतोय आवडतो. आणि काही घ्यावं जा म्हणलं तर हातात काहीच येत नाही. सांगा ते कवडी आता डोळा जीवन मिथ्या भाषा घ्यावा गेलं तर काहीच नाही. कशाप्रमाणे माऊली तुझा जैसा टिकू की जे माकडे जळा माझी तैसा माकडे जळा माझी टिकू की जे. काय माकडाला झाडावर बसलं पाणी स्थिर होतं आणि त्याच्यात प्रतिबिंब दिसलं नाही का? दिसलं. माकडा मुळी हल्ली घ्यायसाठी आंब्याचं म्हणा एखाद्या झाडवरून असेल त्या फळाचं म्हणा त्यात प्रतिबिंब दिसलं त्या मुळी हल्ली घ्यायसाठी उडी मारली तर काही दिसतंय पण हातात काही येत नाही. अशा प्रकारे तरंग बघू सांडी पडे युजविना पुरे होडे आभासाशी तेने पाडे होणे जाणे. किती क्षणात होतन जातं. मला तरंगाला लाट्याला जायला वेळ लागतो. ऐका नाही. विजूही न पुरे होडे मला पैज लावून वीज सुद्धा याच्या पुढे कमी पडते जाण्याला. दिसतची स्वप्न लटिके जागरी वय ठाऊन लगेच जात वीज त्या क्षणात केवढा गेलं. आभासाशी त्याने पाडे होणे जाणे का. तैसा कृष्ण शेषीचा वारा निजे समोर की पाठी बोला त्याची स्थिती नाही बरोबर भाऊ पाया. जसा आखाडचा वारा कुणीकून सुटतो काही वेळ लागत नाही तसा संसार वृक्ष मला त्याला स्थितीही नाही कुणी कुणाला मिळही नाही कसा पळाला एवढी मिळ नाही नुसत्या परीक्षाने चालली. एव्हा माझी ना अंत स्थिती ना रूपयाशी आधी असा काही शिकून टाकून ती मिळली का. याला खरं रूप नाही याला आधी नाही याला अंत नाही याला मध्य नाही. थोडासा भासतोय आणि मग याला उलटून टाकायला कोण टाकून ती काहीशी कोण टाकून ती म्हणजे जोर लावायची काय गरज. शब्दाचा अर्थ काय करणं काय करायचं जोर लावायची. अरे जे खरं असेल त्याला जोर लावावं लागेल. काय त्याचा काय धाक धरायचा आहे का नाही. आपल्या अज्ञानासाठी काहीचा धाक सकळी खे आपण कशाचा धाक येण्याचा नाही का नाही. संतांना म्हणायला लय सोपं जाते सगळा धाक आपल्या लोकांना कोणाचा आहे म्हणून तो तुकोबर आहे म्हणतात देवा काय कळतंय माझी मदत येती आहे का नाही. काय करू मग भय वाटी पर नसुती हा संसार ऐसा पडी लोकासनी करी धावा मनोवनी. कळतंय देवा मला न कळालेलं बरं न कळालेलं तर तो आनंदात विचारात शेवट आनंद घेत आहे का नाही. कळाल्यावर आनंद येत नाही आणि वैराग्याचं बळ नसल्यामुळे निघता येत नाही. दोन्ही कोण ऐसा पडी लोकासनी आणि किती सापडले गेलो तू कोपरायला ठीक आहे नाही अडकले गेलो ऐका नाही वाचून खांडेल्या मला आपल्या अज्ञानासाठी नव्हता तावला केली तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खाते. आपल्या स्वरूपाचा आपल्याला अज्ञान झाल्यामुळे कळाला होता
मग आपल्याच आत्मज्ञान म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान झालं. आपल्या मूळ स्वरूपाच्या ज्ञानानं त्या शस्त्रानं या तोडून टाक नाही सांगत ज्ञानात ज्ञान वातोनी ज्ञान नाही की उपाय कर शेती घे एक उपशादी केलो की ज्ञान सोडून तू दुसरे काही उपाय केले निघणार नाही. पुन्हा पुन्हा जास्त तू याच्यात काय होणार आहेस असणार आहेस. त्या अंधार घालवण्यासाठी सत्यनारायण करण्यासाठी काही नाही. मग किती खांदोखांदी या हिंडावी उभी आधी म्हणून मुळची आज्ञांचे दिसत. आणि मग जर मला तो ज्ञान मिळवलं नाही तर किती खांदोखांदी या हिंडावी खांदे फिरावं लागतील किती फिरावं लागेल सांगता येत नाही. खालीवर ऊर्ध्वादी खालीवर. म्हणून तू काय कर मूळ अज्ञान छेदी मूळ याचा अज्ञानाचं बुडच काय कर तोडून टाक. सम्यक ज्ञाने सम्यक ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान यथार्थ ज्ञानानं काय कर ब्रह्मज्ञानानं तोडून टाक. हिरवी दोरीची या उडगा डांगा मिळविता पैगा तो शिनूची वा उगा केला. दोरीच्या सर्पाला काठ्या आणणं म्हणजे कष्ट घेणे. काठ्यानं मारणार नाही येतो त्याला प्रकाश लागेल ठीक आहे नाही. मंदिरात तो बसलेला असल्यामुळे त्याच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान झालं की त्याच्यावर भासलेला सर्प काय होतो निघून जातो. तसं आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान झालं सर्पाची भीती काय होते निघून जाते. तर मूर्ख जळाची गंगा डोनी लागे धावतात अंगा माझी गोळे पुढे पाय कसा आपलं कसं झालंय. एक दोन माणसं चालली पुढं मारा मूर्ख जळाचा पूर दिसला बापा म्हणलं किती पाणी आहे पलीकडे कसं जाऊ. एक म्हणा माझ्या घरी ना हवे त्याचं काय होतं नदीच्या पलीकडे याला फॉरवर्ड कोणी पण आता वळतच चाललोय कोण पाणी मला त्या मूर्ख जळाच्या नदी पोहून जाण्याकरता घरची नाव आणायला गेलं आणि त्या खऱ्या पाण्यात बुडून गेलं. खोट्याचा उल्लंघन करण्यात आपण हे काय होऊन चाललो. मृगजळ नदी बुडविना तारे आम्ही या तळी वरा निमरिनी काय फायदा ती बुडवत नाही साच जीव तेवी नाती या संसारा उपाय जात याविरा आपण पिलोपी वारा विकोपी जाय. अरे नाती नसलेल्या संसाराला या तरुण जाण्याचे उपाय करणं म्हणजे अर्जुना काय कष्ट घेणे आपण पिलोपी आपल्याला काय होता काय करावा उतार पावळा काय तर उताराची गरज आहे. आपण पेलो पे आपला नाश होतो आणि वारा विकोपी जाय प्राणाला कष्ट होतात. फुकट काय होता कष्ट होता. म्हणून स्वप्नीची या घाया ओखत चेवची धनंजय एवी अज्ञान मुळा या ज्ञानाची खडग. म्हणून स्वप्नातल्या जखमेला औषध जर काय असेल स्वप्नात झालेला घाव लागलेली तलवार लागलेली कुऱ्हाड त्याला औषध काय आहे जाग होणं. दुसऱ्या औषधाने तो रोग जाणार नाही. तसं आपल्याला अज्ञानाचा जोपर्यंत आपण त्या विश्वाचं स्वप्न भोगत आहोत ज्ञानाची जाग येणं हाची काय आहे याच्यात उपाय आहे. नाही तर याला दुसरा उपाय अज्ञानाचं मूळ छेदन करण्याकरता ज्ञानाची खड्ग ज्ञान रूपी शस्त्रानं त्याचा परित्यची लीला परदवी जैसे वैराग्याचे नव्हे अभंग बळ व्हावे बुद्धिशिगा. पण ते ज्ञान रूपी शस्त्र सहज हातात धरता यावं म्हणून हात बळकट लागतो. माऊली म्हणतात कुमारी हाती शस्त्रे ही बैलावरी शास्त्र बांधलेली आहे. युद्धभूमीत लहान मुलगी आहे 75 वर्षाची आणि तिच्या हातात शिवाजी महाराजाची तलवार दिली 65 किलोची. कुमारी हाती शस्त्र ठीक आहे नाही किंवा बैलावरी शास्त्र काय फायदा आहे. काशीच्या मंत्री विजय काशीच्या मंत्री विजय काय फायदा होतो मला काय फायदा होतो. 65 किलोची तलवार घेऊन युद्ध करायला मनगट काय लागतं बळकट लागतं. तसं ज्ञानाची तलवार संसारावर चालवायला मनगटात बळ लागतं. कोणतं बळ लागतं ते बळ कसं लागतं अभंग. अभंग शब्दाचा अर्थ आहे भंग न होणार. बुद्धीत ते बळ लागतं. कशाचं बळ लागतं वैराग्याचे वैराग्याचे बळ. साईकळ मला ज्ञान रूपी खड्ग चालवण्याकरता बळ कशाचं लागतं वैराग्याचं लागतं. नाही तर ज्ञान रूपी तलवार कधी हातातून गळून पडते कोणावर चालवावं लागते महाराज कोणावरही चालवावं लागते. ताई मला तर संसाराचं छेदन करायचं असेल तर ज्ञान रूपी तलवार कोणावरही चालवावं लागते. भगवान कृष्णाला आपल्या वंशावर चालवावं लागते. प्रल्हादाला आपल्या बापावर चालवावं लागली. भरताला ती तलवार आपल्या आईवर चालवावं लागली. नाथमार्गाची पोळी त्या दिवशी भागवतात वाचायला मिळाली की भरताना जर आईचा ऐकला असता तर राम भेटला असता.
अभंगी भरती ऐकता भरते ऐकता मातेचे वचन तरी श्रीराम दर्शन घडी. कैशी घडी तिथं त्या तलवार चालवावी लागली आणि त्याच्याकरता फळ कशाचं लागतं बरं घेतो महाराज मायबापावर चालवणं भावावर चालवणं सोपं आहे पण यात्रावर चालवायची वेळ आल्यावर मोठ्या मोठ्याचे हात गळून पडले पुत्र स्नेह त्याच्या हातात तलवारच होती नव्हती असं थोडं एका महाराजाची बायको मेली म्हातारा झाली महाराजाची बायको मेली ती बिचारी खूप दिवसाची सावट ऐकलं सावट न झालं मला बसलो असतो महाराजाजवळ बसलो आता महाराज म्हणून लागले महाराज सई म्हणे किती मेली आपल्याला त्याचं येत किंचितही दुःख नाही उपजेत ये नाशे नाशे अशी गोष्ट होतो वाटते सावट आणले लोक कोणी पाय घेऊ लागले कोणी घेऊ लागले उपजेत ये नाशे नाशे कोंड विदिशे ज्याचा ज्याचा जन्म होणार आहे ते जाणारच आहे ते असायचे तसायचे आता ते नेमकं त्याच्या घरचं सावध नव्हतं तुम्ही जी वळवळ करू लागली महाराज तुमचं तरुण पोरग मेल्यावर या गोष्टी स्वापली असत्या मग थडी बायको मेली शेण बरोबर आलेला ही मेल्यावर या गोष्टी शोभत नाही या गोष्टी त्या सुराच्या शोभतात की गाडगे महाराजाच्या कीर्तनात चिठ्ठी यावी त्यांनी म्हणावं की ते मेले कोट्यान कोटी आणि काय रडू या कासाठी दोंडा महाराजाच्या प्रवचनात चिठ्ठी आली की तुमचा काय झाला एकुलता एक मुलगा मेला अक्षयमध्ये तरुण मुलगा मेला 22-23 वर्षाचा ते म्हणजे मेला ना आजही लोक महाराज ते प्रवचन ऐकणारे पंढरपुरात भेटतात ते म्हणजे महाराज पहिलं प्रवचन चालू होतं आणि घटना कळाल्यावरचं प्रवचन चेहऱ्यावर इतका बदल नाही पडला कोण मेले सदाशिवा वा घालून आहे बशीच सदाशिवा तुम्ही देश गावून नाही आले मग वा घालून बिमार होतो म्हणजे तसे म्हणले नाही तुम्ही पण ते उदाहरण आपलं तरुण मुलगा एक मध्ये मरतोय आणि त्यांनी महाराज ते प्रवचन होईपर्यंत ते वाड्यात आणून दिलं मग खोलीवर गेल्यावर काहीच नाही म्हणजे ते काय होईल त्या प्रवचनात काय होईल किती घरी असेल महाराज अपंग बळ व्हावे आपले महाराज म्हणजे एवढे मोठ्या ज्ञानाचा परिणाम होणार नाही करणार नाही ते कसा होणार कसं काय होणार नाही भीमदादाचा एकुलता एक मुलगा मिळाला तुम्हाला सांगितलं होतं मी नगर गावी आणि त्र्यंबकेश्वरला होते ते मोठा सत्तर होता कदम माऊलीचा आता दादाजवळ फोन नाही मोबाईल नाही पण कदम माऊलीला ती कुठं असतात याचाही मिळ नाही आधी तर उद्या तिथं हवेसारखं काम आहे पण कदम माऊलीला माहिती असतं बहुतेक दादा कुठं आहे आणि म्हणून कदम माऊली गावातून फोन लावला की माऊली दादा कुठं भेटतील त्यांनी सांगितलं सोबत येत आम्ही त्र्यंबकेश्वरात आमचा सत्ता झाली त्यांना अशी घटना झाली तुम्ही दादाला आज घेऊन तिथून त्यांचं गाव 100-125 किलोमीटर अंतरावर घेऊन या म्हणे लोक कदम माऊलीनं गाडी केली दादा सांगा दादा बा सगळ्या खात्यावर घेऊन जाऊन या दादा म्हणजे नाही एवढा मोठा कार्यक्रम चालू एवढा संत महात्मा येत नाही जायचं आता कदम माऊलीचा नाहीला झाला घटना सांगावं लागली कारण तसे बसायला काय नाही सांगितलं दादा तुमचा मुलगा मेला एकच मुलगा आहे दादा तुमचा मुलगा मेलाय तुम्हाला यावंच लागतंय आणि तुमच्यासाठी थांबले फक्त तुम्ही तोंडात पाणी टाका समाधानी कारण वाटल्यास थांबायचं सावरलं थांबायचं गाडीत काय करा मी सोबत येतो चला महाराज दादांनी सांगितलं कदम माऊली लोक म्हणले ठीक आहे तुम्ही ज्ञानी माणसं अरे ज्याचा ज्याचा जन्म झालाय ते म्हणणार आहे ते असं होणार आहे ते तसं होणार आहे 50 पोळ्या म्हणले महाराज दादा सांगितलं डोक्यातून विषय काढा चला पुन्हा विषयच नाही मी दादांनी विचारलं तुम्ही घेतलीच का नाही ते तो पहिल्या सांगितलं का ते ओळे म्हणतात असं काही काय पण मागून मी जरा जास्त आग्रह केला आवडेल गेले दादा नाही गेलो काहून नाही गेले म्हणजे उठा जागले वारे बरोबर नाही सांगतो मला काहून नाही गेले काय झालं म्हणलं दादा मी विचारलं तुम्ही कधी गेले तर म्हणजे आई फक्त वाढली होती तेवढा फक्त एकदा गेलो नाही तर पुन्हा संबंध नाही किती महाराज असे मग याला म्हणतात वैराग्याचा अभंग बळ न भांगणाऱ्या वैराग्याचं काय बळे अभंग बळ आणि असं वैराग्याच्या हातात काय लागतं कोणतं अभंग वैराग्य बळकट वैराग्य कसं त्या बळकट वैराग्याची व्याख्या पुढच्या वैद माऊली करतात उठिलेनी वैराग्य जेणे आ त्रिवर काय सांडणे जशी ओमोनी असुनी आताची गेली जे वैराग्य उठिलेनी जे वैराग्य जागा झाल्यानंतर आ त्रिवर्ग ऐसा सांडणे त्रिवर्ग म्हणजे धर्म अर्थ आणि काम किंवा तिन्ही लोकांचे
हे का नाही, चिनी लोकांचे भोग म्हणा किंवा धर्म अर्थ आणि काम हे भोग असे टाकून देतो तो होमोनिया सुने माऊलीचा दृष्टाचा पा पुत्र काल ओकलेलं नाही, आपल्या डोळ्यासमोर आताच पुत्र ओकून गेले. म्हणाल लाळ गोटे याच्याविषयी लाळनं घोटी तसना कांगन तुया लिंगना अर्जुना तेने पाडे जयासी विषय ना आवडे नाही, विषय वार्ता आवडे नाही का नाही. वमोनिया सुनिया याला म्हणतात खरं जागत काय वैराग्य. हा टायवरी पांडवा पदार्थ जाती आगावा विटवी तो वैरागी. या ठिकाणापर्यंत अर्जुना पदार्थ जाती विटवा व्हावा. या अमक्याचा वीट आला आणि तमक्याचा आला, प्रतिकूलाचा वीट नाही, अनुकूल प्रतिकूल काही सगळ्याचा काय आलेला आहे, वीट आलेला आहे. असं वैराग्याचं बळकट काय पाहिजे, बळ पाहिजे. असं बळ ज्याच्या जवळ आहे त्याच्या हातात ते ज्ञानाचं खडग जण तो काय करायला लागतो, मग चालवायला लागतो. अशा प्रकारे याही पुढे माऊलीने त्याचं काही वर्णन केलेलं आहे. थोडा श्लोक राहिला त्याच्या हा वैराग्य लागतो. मग ते हान तळे सांडोरी एकेची वेळे प्रत्येक बुद्धी करतळे हात सवे. आणि मग काय होतं वैराग्याचं बळ असलं की मला त्या हान तेचे तळे देह रूपी अहंता, त्या देहारूपी अहंतेचं व्यसन ज्ञान तलवार ठेवायची असते ते व्यसन आपली खोड. अशा प्रकारे सांडोरी एकेची वेळे या क्षणात ती काय होऊन जाते, मग सांडल्या जाते, टाकल्या जाते आहे का नाही. प्रत्येक बुद्धी करतळे हात सवावे. आणि मग काय होतं, प्रत्येक बुद्धी शब्दाचा अर्थ आहे अंतर्यामी आत्मा आहे अशी बुद्धी, अशी त्याला काय होते, मग प्राप्त होते. हातात त्याच्या येते. निसळे विवेक सानेचे ब्रह्मास्मी बोधे ससाने. मग कृतेने बोधे उठलेली ऐकलेले निसळे विवेक सहाने. निसळे विवेक सहा. निसळे म्हणजे हातात, त्याच्या हातात विवेकाचं निशाण असतं, वैराग्याची तलवार असते, ते सगळं मिळत जातं आहे का नाही. आणि मग तीक्ष्ण ब्रह्मास्मी बोध हा तीक्ष्ण होतो. आणि ऐक्याच्या बोधाने मग पुन्हा काय करतो, तो सारखं घासत राहतो, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. परिनिश्चयाची मुष्टीबळ पाहावी दोन्ही वेळ मग तुला व्याधी तो खरं मनवरी. निश्चयाची मुष्टीबळ आपला निश्चय झालाय मी ब्रह्म आहे, संसार मिथ्या आहे, पण पुन्हा एक दोन वेळा त्याला घासून पाहावं, हलवणी कुंटन आधी करावा, पुन्हा सतत आणि काय करावं, मग त्याला मग तुला व्याधी तो खरं मननवरी. मननानं त्याला काय करावं, खोलून बघावं, खरं आहे का म्हणून करावं नाही का नाही. पाठी हातियार आपण आणि जिद्याशी एकदाली पुढे तुझे नदीला घाया पुरते का. आणि मग हातियारा आपण या निधिध्याशी एक झाली आहे का नाही. आणि निधिध्यासन करावं. निधिध्यासानं आपण आणि आपलं शस्त्र एक झालं. शस्त्र काय होतं, ज्ञानाचं आहे का नाही. ज्ञानाचं शस्त्र होतं. ज्ञानाचं शस्त्र म्हणजे ज्ञान स्वरूपता आपल्याला आता प्राप्त झाली, ब्रह्मत्व आपल्याला प्राप्त झालं की मग काय होतं, पुढे तुझे नुरेला घाया पुरते का. आता मग मात्र तलवार चालायची गरज पडणार नाही, कारण नाश करणे इतकं ही द्वेष राहणार तुझेपणाच नाही. आता कोणाचा नाश करायचा. ते आत्मज्ञानाचे खंडे अद्वैत प्रभेचे निवाडे नेतील गुरु कवनेकडे भोक्षशी. त्या आत्मज्ञानाचं शस्त्र अद्वैत प्रभेचे निवाडे, अद्वैताच्या प्रकाशाच्या उजळा. कुणीकडेही संसार रूपी वृक्षाला जिवंत ठेवणा उरू देणार नाही. शरदगामीचा वारा जैसा केळू फेडी अंबरा, उदयला रवी अंधारा भोगू भरी. जसा महाराज द्वाराचा वारा सुटल्यानंतर सगळे ढग पळून नेऊन आकाश स्वच्छ करतो, किंवा सूर्य उगवला की सगळ्या अंधाराला काय करतो, खाऊन टाकतो. नाना उपगड होता ठेव नुरी स्वप्न संभ्रमाचा ठाव, स्वप्रतीची गाडीचा धाव करील तैशे. जागा झाल्यानंतर स्वप्नातलं काही शिल्लक, स्वप्नातला संभ्रम काही शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे आपली मूळ स्वरूपाची प्रतीती आल्यानंतर ह्या संसाराचं काही शिल्लक राहत नाही. ज्ञानरूपी खडगानं सगळं संपून जातो. काय तरण होतं, मग अग्नी त्याशी खाय ज्ञानरूपी अग्नी त्याला काय करतो, खाऊन टाकतो. तेव्हा वृद्वीचे मूळ का आधीच्या शाखा ती काहीची नदीशी मृगजळ चांदेना जीवी. आणि मग महाराज वृद्वीचे मूळ, आधीचं मूळ, मधातल्या फांद्या, मधातल्या शाखा, मुळ हे झाड काही दिसत नाही. कसं, जसं चांदणं पडल्यावर मृगजळ दिसत नाही. ऐसे निघा वीरनाथा आत्मज्ञानाच्या खडगलता, छदोनिया भवा
तथा ऊर्ध्वमूळाते. असं का अर्जुना आत्मज्ञानाच्या शस्त्रानं या भवरूपी संसाराचं मूळ काय करतात ते छेदून टाकतात, याचा नाहीसा करतात. पुढे त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे आणि त्याच्या पुढे महात्म्याचंही त्या वर्णन केलेलं आहे. त्याचा विचार उद्याला कुंडली करू दे रे.